काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर आपल्यावरती हल्ला झाल्याच्या नंतर ज्यांनी तुमच्यावरती हल्ला केला ते तुषार दामगुडे असं बोलत आहेत की तुमच्याकडून त्यांना धमक्या देण्यात आलेल्या होत्या आणि तुम्हीच त्यांना हल्ल्यासाठी प्रवृत्त केले. CCTV फुटेज सगळ्यांच्या समोर आहे. डिबेट संपल्यानंतर मी फोनवर बोलत माझ्या उजव्या बाजूला मी निघून जात होतो. ही मंडळी माझ्या विरुद्ध बाजूला उभा होती. शिवीगाळ करून मला बोलावून घेतलं. तिथं एक अर्धा मिनिट तिथं त्यांचा संवाद आहे माझ्याशी. जीवे मारण्याची धमकी त्यांनी मला दिली. पिस्तूल कमरेचं खाली बघ आणि पुण्यात फिरायचं असेल जीवन तर भाजपाविरोधात बोलायचं नाही आणि हर्षवर्धन सपकाळांचं नाव घेऊन त्यांनी मला धमक्या दिलेल्या आहेत. उभ्या महाराष्ट्रानं बघितले CCTV फुटेज स्वच्छ आहे. मी कोणालाही धमकी दिली नाही, मी देत नाही धमकी. मी गांधीजींना मानणारा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. दामगुडे इतके का घाबरले आहेत मला माहीत नाही. मी कधी धमकी देत नाही, मी धमकी देणार नाही. मी हिंसा करत नाही, हिंसेला परावृत्त पण मी कोणाला करत नाही. माझ्यावर हिंसा झाली. 6 जणांनी मिळून माझ्यावर हल्ला केला. मी फक्त हिंसेचा प्रतिकार केला. मी हात उचलू शकलो असतो, मी मारहाण करू शकलो असतो, येते मला मारहाण. पण मी गांधींचा अनुयायी आहे. मी हिंसेवर विश्वास ठेवत नाही. धमक्या वगैरे देणं आत्ता माध्यमांमध्ये एक त्यांचं बाईट फिरतोय की ते पिस्तूल मी त्याच्यावर चालवायला पाहिजे होतं, असा उन्मादी सूर त्याचा आहे. पोलिसांनी पिस्तूल जप्त केल्याचं आम्हाला सांगितलंय. खरं खोटं पोलिसांना माहीत. पोलिसांनी त्याला नोटीस देऊन सोडून दिल्याचं आम्हाला कळतंय. 6 जणांनी माझ्यावर हल्ला केला, जीवे मारण्याची धमकी दिली, पिस्तूलचा धाक दाखवला. कमरेचं पिस्तूल दाखवून मला जिवंत फिरायचं असेल तर बोलायचं नाही भाजपविरोधात असं म्हणला. 6 लोकांनी मारहाण केली मला. आणि आत्ता परत तो पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर माध्यमांच्या समोर सरेआमपणे म्हणतोय की मी ते पिस्तूल चालवायला हरकत नव्हती, चालवायला पाहिजे होतं. महाराष्ट्र सरकारला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, ही माणसं आवरा. हे महाराष्ट्राचं संस्कृती नाही, हे महाराष्ट्राचं कल्चर नाही. आमच्या जीवाला काय बरं वाईट झालं, महाराष्ट्र सरकारची जबाबदारी असेल. तुषार दामगुडेंसारख्या गुंडांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा, गृहमंत्र्यांनी करावा, इतकंच मी बोलतो. तर हा सर्व प्रकार झाल्याच्या नंतर तुम्ही पण सांगताय की तुषार दामगुडे एवढ्या ताकदीनं बोलतायत, याचं कारण काय असावं की एवढा हल्ला झाल्याच्या नंतर पोलिसांमध्ये सर्व प्रकार केल्याच्या नंतर सुद्धा मी पिस्तूल तुमच्यावरती चालवायचं होतं असं बोलतात असतील तर एवढी ताकद कशामुळे येते? हा उन्माद आहे, हा सत्तेचा उन्माद आहे. पोलिसांनी अटक केली असती, तुरुंगात टाकलं असतं, हे झालं नसतं. तुम्ही सोडून दिलं ना. त्यामुळे तुम्ही आरोपींना सोडून देताय, तुम्ही त्यांना मोकळीक देताय, अशा माणसांना पिस्तूल देताय, त्याचं लायसन देताय. तो खुलेआम धमक्या देतोय जीवे मारण्याच्या. पिस्तूल चालवायला पाहिजे होतो म्हणला म्हणजे तो कधीही पिस्तूल चालवू शकतो. माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं. महाराष्ट्र सरकार, देवेंद्रजी आपण जबाबदार असाल. आमची लेकरं बाळ आहेत, आम्हाला कुटुंब आहे, आम्हाला जीव आहे. महाराष्ट्रामध्ये शांतता ठेवा, महाराष्ट्रामध्ये अहिंसा राहील असं बघा. कायद्याचं राज्य बघा. सरेआम पिस्तूल चालवले जात आहेत. बीडमध्ये पिस्तूल चालवले जात आहेत, परभणीमध्ये पिस्तूल चालवले जात आहेत, पुण्यामध्ये सरेआम पिस्तूल नाचवल्या जात आहेत. आणि तुमच्यासोबत फोटो असलेला, गृहमंत्र्यांसोबत फोटो असलेला, जयशंकर या परराष्ट्र मंत्र्यांसोबत फोटो असलेला, अर्थमंत्र्यांसोबत फोटो असलेला भारतीय जनता पक्षासाठी मतदान मागणारा माणूस सरेआम म्हणतोय की आम्ही पिस्तूल चालवायला पाहिजे होतं. या हनुमंत पवारला अख्खा महाराष्ट्र ओळखतो. देवेंद्र फडणवीसजी ज्या भाजपाचे आहेत तिथले अनेक लोक मला ओळखतात, अनेक आमचे स्नेही आहेत, मित्र आहेत. मी कधीही हिंसेचा सामना मी करू शकतो, पण मी हिंसा केलेली नाही, करणार नाही. हिंसाचाराला आम्ही बळी पडतोय आणि जे आमच्यावर हिंसा करतायत त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नाहीत, त्यांना पिस्तूल दिलं जाते, ते सरेआम गोळ्या घालण्याची भाषा करतायत, तरी ते मोकाट आहेत. महाराष्ट्राला हे शोभत नाही. तुषार दामगुडे याचं वक्तव्य असं आहे की मी संरक्षणासाठी तुमच्यावरती हल्ला केला, ज्यावेळेस तुम्ही बाहेर आलात माझं संरक्षण करायचं होतं म्हणून मी हल्ला केला. आणि दुसरी गोष्ट असं बी ते वक्तव्य करतायत की ते म्हणतायत की गांधीचे विचार घेऊन तुम्ही जाताय तर मला ते पण एक चेक करायचं होतं. नाही, हे बघा, हे उन्माद आहे, हा उन्माद आहे. गांधीचे विचार मी घेऊन जातोय हे चेक करायचं असेल तर झालं ना चेक. मी नाही ना बुक्की दिली. छातीमध्ये एक बुक्की मी दामगुडेंच्या मारली असती जर मी गांधी विचारांचा नसतो तर. दामगुडेंना उठता आलं नसतं. पण मी गांधींचा अनुयायी आहे. अहिंसा मी बाय चॉईस स्वीकारलेली आहे. माझ्या जगण्याचा आत्मा आहे अहिंसा. मी हात उचलला नाही. पूर्ण CCTV महाराष्ट्रानं बघितलं, मी त्यातल्या एकावरही हात उचललेला नाही. त्यामुळे मी अहिंसकच आहे, मी गांधीवादीच आहे. दामगुडेंची तसल्ली झाली असेल, चेक करून झालं असेल तर त्यांनी सांगावं मी त्यांना मारलं का नाही. मी नाही हात उचलला, उचलणारही नाही. कायद्याचं राज्य असलं पाहिजे.
अहिंसक समाज असला पाहिजे, समाजामध्ये सौहार्द टिकलं पाहिजे, हीच माझ्या पक्षाची भूमिका आहे, माझी भूमिका आहे. माझे सगळे नेते असतील, हर्षवर्धनजी सपकाळ असतील, बाळासाहेबजी थोरात, नानाभाऊ पटोले, वडेट्टीवार साहेब, विश्वजितदादा कदम, ह्या सगळ्या मंडळींनी मी हिंसा केली नाही याचं कौतुक केलेलं आहे. मी माझ्या पक्षाच्या विचारांना जागलो याचं महाराष्ट्रानं कौतुक केलेलं आहे. आमच्या जीवाचं बरं वाईट होणार नाही याची हमी कोण देणार? आम्हाला दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या पाहिजे होत्या असं म्हणणाऱ्यांना तुरुंगात कोण डांबणार, हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. खरं तर आपल्याला मारहाण झाल्याच्या नंतर पोलिसांकडून काही आपल्या सुरक्षेची पावले काय उचलली गेलीत का? नाही, पुणे पोलिसांना आमचं पुणे शहर काँग्रेसचं शिष्टमंडळ, आमचं मोहनदादा, अभयजी छाछेड, प्रशांतजी जगताप, अविनाशजी, रमेशजी बागवे, दीप्तीताई चौधरी या सगळ्या सिनियर नेत्यांचं शिष्टमंडळ काल पोलीस आयुक्तांना भेटलं. गंभीरपणे या घटनेची दखल घ्या, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. आमच्या काँग्रेस भवनवर हल्ला होतोय, काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांना दगडफेकीत डोकी फोडलेली आहेत, माझ्यावर हल्ला झाला परवा, ह्या सगळ्याच्या विरोधात काँग्रेस लढते. विधिमंडळामध्येही आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आवाज उठवण्याचं मला फोन करून सांगितलेलं आहे की आम्ही नक्की बोलू, त्यामुळे आम्ही लढतोय. CP साहेबांच्याकडून आज मला त्यांच्या कार्यालयातून फोन आला, निरोप आला की आम्ही तुम्हाला गनमॅनधारी एक पोलीस संरक्षण आम्ही तुम्हाला देऊ करतोय, कुठे पाठवायचं, काय पाठवायचं सांगा. पण माझा असल्या पोलीस संरक्षणावर विश्वास नाही. किती ठिकाणी कुठे कुठे मी पोलीस संरक्षण घेऊन फिरणार आहे? आणि पोलीस जर आरोपीला मोकाट सोडत असतील आणि माझ्यासोबत एक गनमॅनवाला पोलीस देत असतील तर याला कायद्याचं राज्य म्हणायचं काय? तुम्ही अगोदर आरोपीला तुम्ही तुरुंगात डांबा, त्याचं पिस्तूलचं लायसन रद्द करा, त्याचं पिस्तूल जप्त करा, सगळ्यांवर गुन्हे दाखल करून, दंगलीचा गुन्हा दाखल करून त्यांना कोर्टासमोर उभा करा. तुम्ही क्लीन चिट देणारे कोण? तुम्ही त्यांना सोडून दिलं, माझ्यासोबत पोलीस देत आहे. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता, असेच लाखो कार्यकर्ते काँग्रेसचे गावखेड्यामध्ये, शहरामध्ये लढतायत ना, त्यांना सुरक्षित वाटेल असं वातावरण तयार करणं ही गृह खात्याची, सरकारची जबाबदारी आहे. मला एकट्याला पोलीस म्हणून तुम्ही द्याल, पण माझ्या सगळ्या काँग्रेस बांधवांवर हल्ले होत आहेत ना, विचारवंतांवर हल्ले होत आहेत, लेखकांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला पोलीस संरक्षण देण्याऐवजी महाराष्ट्रामध्ये सगळ्याला निर्भयपणे बोलता येईल, लिहिता येईल, आपले विचार व्यक्त करता येतील, आपलं राजकारण, समाजकारण करता येईल अशी व्यवस्था निर्माण करण्यामध्ये फडणवीस साहेब अपयशी झालेत. म्हणून आमच्यासारख्या माणसाला एक पोलीस बंदोबस्त देत आहेत. नको आम्हाला पोलीस बंदोबस्त. तुम्ही महाराष्ट्रामध्ये आम्हाला निर्भयपणे, मुक्तपणे संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य आम्हाला उपभोगता येईल अशी व्यवस्था तयार करा, ही माझी या निमित्तानं गृह खात्याकडे मागणी आहे. तुषार दामगुडेंच्या बाबतीत पोलिसांनी नक्की ठोस काय कारवाई करावी अशी तुमची मागणी? त्याच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल केला पाहिजे. जीवे मारण्याचा प्रयत्न केला, मला जखम झालेली आहेत, मेडिकल झालेलं आहे माझं. ससून हॉस्पिटलचं सरकारी दवाखान्याचे मेडिकलचे रिपोर्ट आम्ही सादर केले. CCTV फुटेजमध्ये 6 पेक्षा जास्त लोक मला मारताना, दंगल करताना दिसत आहेत. ठार मारण्याची मला धमकी दिली, त्याला तुरुंगात डांबलं पाहिजे, कोर्टासमोर उभा केलं पाहिजे, त्याला तात्काळ अटक केली पाहिजे, त्याच्यावरची कलमं संशोधन करून तुम्ही तपास करून वाढवली पाहिजेत. असं काही न करता 2 तासामध्ये त्याला नोटीस देऊन सोडल्यानंतर तो माध्यमांना सांगतोय की मी पिस्तूल चालवायलाच पाहिजे होती. ह्याचा हा उद्दामपणा, ह्याची ही दहशत मोडून काढण्याची जबाबदारी फडणवीस साहेबांची आहे. ते जर ते टाळत असतील तर मात्र महाराष्ट्रासाठी हे दुर्दैवी आहे. हल्ले करणाऱ्या तुषार दामगुडेवरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे आणि ही मागणी खरं तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करत आहोत. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यावरती योग्य तो निर्णय घेतला पाहिजे अशी भूमिका हनुमंत पवार यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.